थोडासा माझा जरा थोडासा पारा चढला आणि घरातल्यांवरती मी भरपूर काय काय बडबडलो, बरंच काय काय बडबडलो. त्यासाठी सॉरी, माफी मागतो आणखी पण तिच्या आतमध्ये जाऊन आणखीन. पण इथे सगळं तुझ्यामुळे झालं ते आता. आणि एक राऊंड म्हणून आलो फक्त असा राऊंड म्हणून आलो फक्त. बघूया घरात जाऊन टी व्ही चालू आहे काय. बरं आता हा जो चॅलेंज आहे ना, हा चॅलेंज जवळपास 96 तास चालणार चॅलेंज. काय करणार चॅलेंज 4 दिवस दिलेले आहे. नमस्कार मंडळी, नमस्कार, वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग. तुमचं नवीन एका बनवण्याच्या ब्लॉगमध्ये आज हितेशला मी चॅलेंज देणार आहे. आणि आज ते हितेशने चॅलेंज जर पूर्ण केलं तर त्याला मी पुढे जेवणाला हॉटेलमध्ये घेऊन जाणार. चॅलेंज पूर्ण करणार हितेशचे. नाही करणार नाही, मग पुढे जेवणाला मिळणार हॉटेलवर. तिथे जाणार खायचे, आम्ही जाणार हॉटेलमध्ये जेवण. ये भगवान क्या जुलूम है. मग चॅलेंज हे आहे की हिच्या पुढचे 4 दिवस यांना टीव्ही आणि मोबाईल बघायचे नाहीये. 4 दिवस पुढचे टीव्ही आणि मोबाईल बघायचा नाहीये कोणाचा. काय आजी बघितली तेव्हा तू कसं भाजीला बघणार नसतो आजी. हा काय करणार चॅलेंज 4 दिवस दिलेले आहेत. 4 दिवस मला कळणार की बरोबर. मला ते मी तुला दाखवून दिले. मी तुला लगेच चेंज करतो तिथनं मोबाईल वरून. काय करणार सांग, करणार की नाही करणार. बर टाइम सुरू होतोय आतापासून. हा आता बंद झाला टीव्ही. बरं चेष्टा नाही करत आहे. मी आता कोमलला आणि आईला सांग. मी अचानक ठरवलं ते. अचानक असं सांगून गेला तर तू नाही ऐकणार. तू ते काही वेगळं तरी करत असणार. हा आतापासून सुरुवात ना. मोबाईल लॅपटॉप नाही, डिजिटल गोष्टी म्हणजे कुठचंच नाही आहे. म्हणजे ज्या स्क्रीन बघणाऱ्या गोष्टी कुठच्याच नाही करायच्या. तुला इथं एवढं हे आहे, पुस्तक आहे वाचण्यासारखी. दुसऱ्या इतर काहीतरी ॲक्टिव्हिटीज कर चालतंय. बाहेर कोणाच्याही घरात जाऊन टी व्ही किंवा मोबाईल बघायचा नाही आहे. कोणाच्या पण बिल्डिंगमधल्या कोणाच्या पण. हां नाही कोणाच्या पण. समोर मॅगीच्या तिथं जाशील आणि बघशील. मॅगी येणार 8 दिवस नाही हा. अरे हा होय खरं ती नाही आहे. पाठकाकांच्याकडे जाशील. पुस्तकं एवढी बघणार वाचण्यासारखी पुस्तकं आहेत. ती वाचू शकते पुस्तकं. तर आई काय म्हणली तुला 40पर्यंत पाठ करायचे. ते तू करू शकतोस. तू पुस्तकं तुझं कशासाठी पुस्तकाला पाढे तयार करायला पुस्तकाला हे लागत नाही, मोबाईल लागत नाही. पाढ्याचं तुझ्याकडे हे आहे. पाढे तू लिहू शकतोस. तू पाढे तू पेनाने लिहू शकतोस. तू ह्याच्यावर वहीवरती त्याला ते. हां हां कसला क्लास होता मोबाईलवरचा. ते तुला आई देणार काय अभ्यास सांगणार की तुला ती. हां मग मला काय ऍक्टिव्हिटीज करणार सांगतो आपण. आणि अभ्यासाचं टायमिंग पुढचं. जेवणार प्लास्टिक खातोस की काय. जेवणार तोंडाला बाहेर काढते. बरं जेवणार आणि फिरायला जाणार. कुठे जाणार फिरायला. रस्त्यावर. आणि अभ्यासाचं काय कधी. अभ्यास झाल्यानंतर जेवणार, फिरायला जाणार 10 साडे 10 वाजता. आणि मग झोपणार. सकाळी उठणार, दात घासणार. सरळ उभा राहा. सकाळी दात घासणार, आंघोळ करणार आणि काहीतरी खेळणार. दुसरं 2 दिवस 4 2 दिवस नाही. आजचा दिवस सुरू झाला तुझा. आता उद्या 1 दिवस पूर्ण होणार. शुक्रवार, शनिवार दुसरा दिवस, रविवार तिसरा दिवस. शनिवार ना उद्या दुसरा दिवस. सॉरी उद्या संध्याकाळी पहिला दिवस पूर्ण होणार ना. 24 तास पूर्ण होणार उद्या संध्याकाळी. शनिवार संध्याकाळी 2 दिवस पूर्ण होणार. रविवार संध्याकाळी 3 दिवस पूर्ण होणार. चॅलेंज करायचंच आहे. दुसरं काहीतरी चॅलेंज नाही पहिलं चॅलेंज तेच आहे. तुला शेड्यूल माहित नाही मला आता काय करायचं. शेड्यूल कुठचं माहित नाही. काय करायचंय ते टीव्ही सोडून. हा मग शेड्यूल लावूया की सगळं ते. 4 दिवस म्हणजे 4 दिवस टीव्ही बघायचं नाही. दुपारचं पण नाही. दुपारचं झोपायला काय हॉटेलमध्ये तुम्ही कधी पण नेताय मला. घेणार नाही मग. नेणारच नाही. आम्ही जाणार फक्त. मग मी प्रतीक, गणेश, आई असं जाणार. कुठं कुठं आम्ही नेहमी जाणार ना हॉटेलमध्ये. रुक्मिणी कंटाळा नवीन हॉटेलमध्ये जाणार कुठच्या तरी. आम्ही लांब तिकडे सातारा तिकडे हॉटेलमध्ये जाऊच्या तेव्हा तू इथे घरात जाणारच खायचं तू. साताऱ्यात पण एक चांगलं हॉटेल आहे. त्या हॉटेलमध्ये आता बरेच व्हिडिओ बघतोय मी.
साताऱ्यातले आहे, त्यानंतर कुठे नेरले बिरले बरं आणि ते हा फेमस आहे नेरलेवरलं, ते रील्स भरपूर चालतात आता. जायचं होतं विषय ते नाही, ते सांगणार तुला मी नंतर. चॅलेंज पूर्ण झाल्यानंतर सांगणार तुला मी ते. मी सांगितलं तिथे जाणार नेणार. मी ठरवलेलं आहे कुठं ते जायचं ते. मी सांगितलं तिथे नेणार. मी ठरवलेलं आहे प्लॅनिंग करून. आता तुझं जे काय ठरवलं असेल ना ते नंतर मला नाव सांग, ते नंतर बघूया काय ते. हे जे करतोय की नाही तेच ते फक्त व्हिडिओ पुरतं नाही करत आहे. तर तुला या गोष्टी जाणीव पण व्हायला पाहिजे. व्हिडिओसाठी म्हणून झालाच विषय, कंटेंटसाठी पण झालाच एक विषय तो. पण तुला पण एक गोष्ट कळायला पाहिजे की मोबाईल आणि टी व्ही सोडून पण बाकीच्या गोष्टी आणखी बऱ्याच असतात. पुस्तक कधीतरी त्यातलं वाचून बघ, चांगले आहे पुस्तकं. एक डिक्शनरी आहे. हा, दुसरा अभ्यास सुद्धा करून घ्या चालते. पाड्याची पाडेबिडे खाली उद्या कधी शनिवारी परीक्षा आहे तुझी, स्पर्धा आहे तुझी पाड्यांची. हा, ती पाडेपाठ करून घे. दोन अभ्यास आहे मला, दोन. तुला आधीच मरी कधीतरी की नाही जेव्हा चॅलेंज देणार आहे तेव्हा चॅलेंज ह्याच्यामधलं असणार आहे. काही शब्द तुला पाठ करायला देणार, स्पेलिंग सगट, आणि त्याच्यावरती काहीतरी तुला करायला सांगणार, त्याच्यावरती त्या शब्दांच्या वरती काहीतरी सांगणार. चॅलेंज असंच असणार आहे ना, ते चॅलेंज असं असणार आहे. ते प्रॉब्लेम एक येतोय की हितेशचा जो अभ्यास आहे ना, तो हितेशचा अभ्यास होतोय कोमलच्या मोबाईलवरती. मग तो मोबाईल, तो तेवढा अभ्यास बघण्यासाठी त्याला मोबाईलची तेवढी सूट द्यावी लागणार आहे. मी म्हणतोय दिवसातनं 2 तास. दिवसात 2 तास काय? मोबाईल. दिवसात 2 तास मोबाईल वापरायचाच नाही मुळात. आणि बाकीचे वापरायचं. तर त्या 2 गोष्टींसाठी एक तर आता ती पाड्यांची स्पर्धा पण आहे. ते पाडे पण त्याला ते आपल्याकडे त्याचं अंकलिपी वगैरे काय नाही आपल्याकडे. म्हणजे पाडे पाड होते तुझे 40 पर्यंतचे. आता 30 पर्यंतचे आहे. 20. एकदा तू म्हणून घेतलास की झालं. एकदा म्हणून घेतलास की झालं, पाडून ना तुझ्या ते. माझा त्यात उद्देश आहे की तुझ्याकडनं बाकीच्या आणखी काहीतरी गोष्टी व्हायला पाहिजे. आता सारा वगैरे बघ कशी पेंटिंग वगैरे करतात की नाही, तसं तुझ्याकडनं काहीतरी पेंटिंग असं नाही, दुसरं काहीतरी कर. मला बनवायचं आवडतं. मग तुला बनवायचं, तुला ते मागच्या वेळी आपण काय काय केलं तुला माहिती होतं. करणारच आहे. हा, मग आता तुला वेळ दिलेलाच आहे 4 दिवसाचा. कशाला पैसे लागणार आहे? नाही कॅमेरा पण नाही, कॅमेरा चालू. सांगायचं सांग तरी. तुम्ही मला असं चॅलेंज द्या की काय एवढं बजेट असणार त्यापासून तुला अशा वस्तू बनवायच्या काय काय ते मी ठरवणार की काय काय द्यायचं ते चॅलेंज, कुठचं काय काय ते. आता द्या ना पहिला, ते नंतर द्या. मोबाईलचं मोबाईलचं आता सुरुवात हार्ड व्हायला पाहिजे. आधी मध्ये मग सॉफ्ट काहीतरी, परत मध्ये काहीतरी हार्ड. ते सगळं एकदा झालं ना तो, म्हणून की एकदा मोठ्याने म्हणायचं आपण, कॅमेऱ्यात म्हणायचं. त्यांना पटायला पाहिजे ना, नाही तर ते म्हणणार ना तू उगाच काहीतरी हे सांगतोस म्हणून पाठ करायचं वगैरे. सबस्क्रायबर म्हणणार मराठी, मग आपले व्ह्युअर्स सगळे मराठीलेच आहेत, कन्नड नाही. बरं, आता हा जो चॅलेंज आहे ना, हा चॅलेंज जवळपास 96 तास चालणार आहे चॅलेंज. त्यामध्ये फक्त एक काही सेकंदाचा फक्त पार्ट धरला फक्त. कशासाठी तर हितेश जे काय ते अभ्यासाचा जो घेणार आहेत, अभ्यास जो व्हॉट्सॲपवरती येतो त्यासाठी त्याला मोबाईल बघायला आणणार आहे. बाकीचं पूर्ण चॅलेंज हे जबरदस्त होणार आहे, कारण आत्ताच फक्त 2 तास झालेत, त्याला अजून मोबाईल पाहिजे आहे, बघायचा आहे. 7 तास काय मायनस करा, पण झोपणार काय हां, उठणार आहे. सकाळी उठल्यानंतर पण बघायचं आणखीन काय करणार आहे. सकाळी उठल्यानंतर सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा याला मोबाईल नव्हे, सॉरी टी व्ही, यूट्यूब पाहिजे पहिल्यांदा. सांगायचं नाही, मी बघितलं तर आठवण करून देणार की तुला मेरीची. बरं ठीक आहे, आठवण करत नाही तुला उद्या मेरीची. बघूया काय करतोस ते. बरं मंडळी, वाजले आता रात्रीचे 10:10. हितेश आता अभ्यास करतोय. त्याच्याकडे आता मोबाईल वगैरे काय नाही आहे, बरोबर. आमचा मोबाईल घेऊन जाणार आतमध्ये खोलीत. आजचा दिवस संपतोय इथं, आजचा दिवस संपतोय, पण ह्याचाच दिवस संपणार आहे कधी? पहिला दिवस संपणार आहे उद्या संध्याकाळी. दुसरा दिवस संपणार आहे शनिवार संध्याकाळी. आज गुरुवार आहे, उद्या शुक्रवार संध्याकाळी 7 वाजता याचा पहिला दिवस संपणार आहे. शनिवार संध्याकाळी 7 वाजता याचा दुसरा दिवस संपणार आहे. रविवार सोमवारी संध्याकाळी 7 वाजता त्याचे 4 दिवस पूर्ण होणार आहेत. बरं, जरी समजा मी इथून दुकानात गेलो आणि हितेश घरी असला तर मला टी व्ही तो बघतोय की नाही हे मला कळणार आहे तिथं दुकानात असून. ते कसं ते तुम्हाला उद्या दाखवतो. आता मस्त वेळ झोपतो, सकाळी भेटूया आपण. मला कळणार ना, समजा तू शाळेत गेलास ना की मी कोमाला सांगणार आहे, डेमो दाखवणार आहे मी त्यांना कसं ते. क्लास शाळेत नाही, सॉरी क्लासला जाणार तू उद्या. बरं चला म्हणजे झोप आली, मला झोपतो आता. चल, गुड नाईट. प्रश्न करून येतो. 3 राहिले, थांबणार 3च राहिले. बरं ठीक आहे, चल. फक्त 3 म्हणजे 10 मिनिटं लागणार. 5 मिनिटं. गुड नाईट म्हण.
गुड नाईट. बरं इथेच चला. गुड मॉर्निंग. अरे 7:30 वाजले 7:30. चल उठा. चल उठा. आणि पाडेपाठ करणार ना काय रे? पाडेपाठ हा कधी किती वाजता? 7:30 8:30 तुला 9 वाजता तुझा क्लास आहे ना तुझा? 10 वाजता क्लास होता. बरं मंडळी आता 8:15 वाजलेले आहेत आणि आता आज शुक्रवार आहे. आजचा पहिला दिवस होतो ॲक्च्युली शुक्रवार संध्याकाळी. याचं चॅलेंज संपणार आहे सोमवार संध्याकाळी याचं. तर प्रत्येक दिवशी त्याला की नाही एक वेगवेगळे चॅलेंजेस मी देणार. म्हणजे ह्याच्या पुढे वेगवेगळे प्रत्येक दिवशी संध्याकाळी एक वेगवेगळी चॅलेंजेस देणार आहे. पण त्याला आणखीन एक त्यामध्ये आपल्या ह्या चॅलेंजमध्ये त्याला आणखीन एक ट्विस्ट मी त्यामध्ये ॲड केला आहे. तर त्याला हे पुढचे 4 दिवस जे चॅलेंज आहे ते तसं सोपं नाही आहे. ते त्याला सोपं जावं म्हणून मी काही गोष्टी त्यामध्ये ॲड केल्या त्याच्यामध्ये. तर ते काय आहेत तर त्याला मी सांगितलं की घरातले जे पुठ्ठे असतील पेपर वगैरे जे असतील त्यापासून तू काहीतरी वस्तू बनवलीस तर एका वस्तूसाठी त्याला 200 रुपये मी देणार. त्याला 5 वस्तू बनवल्या तर 1000 रुपये देणार त्याला. माहिती आहे सकाळी सकाळी एनर्जी कुठे आहे तुझी? बरं आता मी जाणार दुकानाकडे. जर मी दुकानात गेल्यानंतर त्याचा क्लास आहे आता थोडा किती क्लास आहे तुझा? 12 आणि त्यानंतर याचा तुझा 8:30 ते 12. ओके. जर घराकडे आल्यानंतर ह्यानं समजा टी व्ही ऑन केला तर मला कळणार ते. समजा मला कळणार ते बरोबर. मी बिल्डिंगमध्ये जे बाकीचे सगळे जे फ्लॅटवाले आहेत तर त्यांच्याकडे सगळी सेटिंग लावणार आहे फिल्डिंग लावणार आहे बरोबर याची. मला जर कळालं फक्त तर त्यावेळी त्याला पेनल्टी 100% देणार त्याला. आणि पेनल्टी काय असणार म्हणजे त्यावेळी सांगेन. जर तुम्ही सापडला तर करणार टी व्ही बघणार आहेस तू काय? सकाळपासून लागला तुम्हाला मोबाईल दाखवा म्हणून. मोबाईल द्या एक बघायचा ब्लॉग तर नाही. 4 दिवस त्याला अजिबात नाही देणार आहे. बरं चला टी व्हीचा आवाज येतो का बघूया. टी व्हीचा आवाज येत नाही. काय केले गाडीवरती बसलो आणि एक राऊंड म्हणून आलो फक्त असा राऊंड म्हणून आलो फक्त. बघूया घरात जाऊन टी व्ही चालू आहे काय. सापडलास की नाही सांग. आता नाही मी आता ती केबल घेऊन जाणार आहे. आता कशाला केला सांग. कशाला केलास ते सांग. काय करत होती सांग. तुला जायचं होतं क्लासला फक्त. आता ही घेतली आहे टीव्हीची केबल घेऊन चाललोय आता मी. ही पेनल्टी होती कळालं काय. रडायचं नाही. रडतोय डोळ्यातनं पाणी येते. चार दिवस फक्त काढायचे आहेत फक्त 4 दिवस. काढायचे फक्त. मंडळी आता वाजले दुपारचे 11:30 आणि हे जे चॅलेंज आहे पहिला दिवस पूर्ण व्हायच्या आधीच की नाही खूप एक्स्ट्रीम होत चाललंय. झालाय असा प्रॉब्लेम की हितेशला हे चॅलेंज जमत नाही. कारण त्याला सारखी सवय लागलेली आहे. मोबाईल नाही तर टी व्ही. एकतर आईचा मोबाईल आजीचा मोबाईल टी व्ही या 3 गोष्टी अशा त्याला लागलेल्या आहेत सवय की नाही. ती सवय घालवायची आहे म्हणून मी हे चॅलेंज अचानक सुरू केलं. जर मी आधी प्लॅन केलं असतं ना तर या गोष्टी जमल्या नसत्या. आणि काय झालं सकाळी तर तुम्ही बघितलात इथे सगळं ते केबल वगैरे घेऊन आलो इथे टी व्हीची केबल. त्यामुळे तुम्हाला बघू शकणार नाही चोरून पण बघू शकणार नाही. पण खूप जास्त एक्स्ट्रीम होतं आहे आणि त्यांना हे चॅलेंज मध्ये सोडू नये म्हणून मला आता काहीतरी त्यामध्ये करायला लागणार आहे. त्याला काहीतरी पैशाचं मी जसं द्यायला लागणार आहे. तरी मग सकाळी त्याला मी 200 रुपये सांगितले होते. बघूया परत आता त्याला मी आता मी त्याला कॉल करेन 12च्या आसपास तो क्लासवरून आल्यानंतर. बघूया 200 रुपयात मिळतंय काय. नाहीतर मग नवीन काहीतरी त्याला त्याच्यामध्ये एक्साइटमेंट त्याची वाढेल असं काहीतरी करून चॅलेंज पूर्ण करायला लागणार आहे. चॅलेंज पूर्ण करायचंच आहे. चॅलेंज सोडायचं नाही अजिबात करायचंच. किती असणार आहे बघूया. कोमलचा फोन आला शक्यतो इथेच असणार आहे बघूया. हॅलो हां कुठे आहे तो.
आईकडनं तिनं निरोप दिला नाही की जमणार नाही मला म्हणून बाबांना सांग असं सांगायसाठी कोमलने फोन केलेला. बघूया एकदा ट्राय करून आणखी एकदा काय होते ते. मंडळी आज शुक्रवार आहे, संध्याकाळ शुक्रवारचा आहे, पहिलाच दिवस आहे आणि गोंधळ झाला भरपूर. तर झालं अशाच गोष्टी की सकाळी त्याला इथनं बाहेर पडते वेळी टी व्ही बघताना बघितलं, तिथनं केबल घेऊन गेलो, त्याच वेळी तो रडत होता. आणि तिथं त्यानंतर क्लासमधनं आल्यानंतर त्यानं घरात त्रास द्यायला सुरू केलं. घरातल्यांचा मोबाईल घेऊन घेतला नव्हतो ना, इथनं बाहेर पडला. घरातनं बाहेर पडला ते नंतरची गोष्ट. घरातनं बाहेर पडला आणि तिथे एक स्टोअर आहे, त्या स्टोअरमध्ये गेला आणि मला फोन केला. ते मला हे पाहिजे म्हणून. काय केलं? ग्लूगन घेतलं. ग्लूगन कशासाठी? तर मी ते प्रोजेक्ट करणार आहे म्हणून. म्हणजे मला काय वाटलं, मला या गोष्टी कळालेल्या की या घरात येऊन गेला आहे आणि घरात येऊन कोमलच्या वरती वगैरे सांगून गेला की मी काय ह्याच्यामध्ये काय ते चॅलेंजमध्ये नसणार आहे, चॅलेंजेस संपवून टाका, मला काय जमणार नाही चॅलेंज. बरं ठीक आहे. त्यानं तिथं मला फोन केलं की एक ग्लूगन घेणार आहे आणि ग्लूगन घेऊन मी ते प्रोजेक्ट करणार आहे. ठीक आहे, मला प्रोजेक्ट करतोय म्हटलं ते काय तो चॅलेंजमधनं बाहेर पडलेला नाही असं मला वाटलं. थोड्या वेळानंतर संध्याकाळी मला फोन आला परत 5 वाजता की त्याने काही काम केलेलं नाही, मोबाईल घेतला नाही आणि पूर्ण पिक्चर तुरंत बघून काढलं. ह्या सगळ्या गोंधळात असं झालं की मी तिथं दुकानात होतो, दुकानात काउंटरवरती कस्टमर करत ह्या सगळ्या गोष्टी होत्या. आणि नंतर मग थोडासा पारा चढला आणि घरातल्यांवरती मी बरंच काय बडबडलो. त्यासाठी सॉरी, माफी मागतो आणखी पत्नीच्या आतमध्ये जाऊन आणखीन. पण ते सगळं तुझ्यामुळे झालं. ते आता प्रॉब्लेम काय ना माहिती आहे, ह्या चॅलेंजमध्ये काय होतं की चॅलेंजमध्ये मी समोर असायला पाहिजे होतं. मी समोर नव्हतो ह्याच्यात आणि मी समोर असतानाही चॅलेंज करायला पाहिजे. मी दुकानात वगैरे असताना वगैरे चॅलेंज ही नाही होणार, कम्प्लीट होणार नाही ते. त्यामुळे याच्या पुढे चॅलेंज जर आम्ही करू तर तेव्हा मी घरात असेल पूर्ण वेळ आणि त्यावेळी ते चॅलेंज आम्ही करू. बरं काय केलंस बघूया? कुठं काय केलं असेल? कुठं खाली आहे बॉक्स? बर काय करणार होतास? कशा आतमध्ये लिहिणार होतास? बर हां आता 10K सबस्क्रायबर झालेत ना, तर आज सेलिब्रेशन पण करायचं होतं. त्या रागाच्या ह्याच्यात ते पण सगळं राहिलंच. जाऊन घेऊन या केक. चल घेऊन या चल. असं काय करतो ते तोपर्यंत काढतोय, नंतर तुम्ही क्रॉप करशाल ना. बरं मंडळी, ह्या व्हिडिओचा जे एंड होता तो एंडचा पार्ट, जो केक कापायचा पार्ट होता तो केलेला होता. पण जरा हितेशकडनं थोडीशी चूक झाली आणि त्या कॅमेरामध्ये पाठीमागे स्क्रीनला कुठे तिचा पोट लागला आणि ती जी क्लिप आहे ती फास्ट फॉरवर्डमध्ये गेली ती. त्यामध्ये आवाज यायला नाही, काय नाही. त्यामध्ये बरंच काही गोष्टी बोललेलो होतो. त्या बोलतो आता परत इथं मी आता एडिट करताना बोलतोय. तर थँक्यू सो मच फॉर युअर हेल्प. तुमच्या मदतीशिवाय इथपर्यंत प्रवास शक्य नव्हता. इथून पुढे पण प्रवास पूर्ण करायचा आहे. आत्ता 10,000 सबस्क्रायबर झालेले आहेत पूर्ण. याच्या पुढे आपल्याला लाखापर्यंत जायचं आहे, मिलियन्सपर्यंत जायचं आहे. बरोबर? याच्या पुढे पण आम्ही चॅलेंज व्हिडिओज करणार आहोत. आणखीन पण नवीन काय गोष्टी येणारच आहेत. ते आपल्या चॅनलवरती करणारच आहेत. तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे समजा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओ डेंजर आहे, जबरदस्त डेंजर आहे. तर बाकी स्वतःची काळजी घ्या, आपल्या परिजनांची काळजी घ्या आणि मस्त मजेत राहा.